वाळा आंदोलनात सहभाग माणसं तर आहेतच म्हणजे मोठ्या प्रमाणात जो आमचा धनगर समाज आहे, धनगर समाजचे लोक आहेत, पण धनगर समाजची खरी नाकातला मोती आणि तिची खरी संपत्ती म्हणजे मेंढर. हे मेंढरे बी या ठिकाणी त्यानं आणून घेतल्याच्या ना आजचं जे वाळा आंदोलन आयुक्ताला जे पळणार आहे मतलब धडक मोर्चा, याला वेगळीच मजा येणार. आता इकडे तिकडे बकऱ्या जातात त्या पळतात, पण या बाजून तुम्ही जर पाहत असाल तर हजारोच्या संख्येने लपल्याने बिचारायला ते अमरावती कायच पाहायला भेटते, तर ते अमरावती पळून राहिल्या ह्या मेंढ्या. आहे पाय मेंढ्या, साऱ्या मेंढ्या तुम्ही पाहत असाल त्या मेंढ्या या ठिकाणी खाऊन जाल. तुम्ही मला माणूस मेंढ्या काय दाखवते, पण या बाजूने आमचा हा धनगर समुदाय सारे लोक जर पाहत असाल तर हे सारे लोक आपल्या पारंपरिक गणवेशात, आता काही जण घालतात जीन्स पॅन्ट शर्ट, पण तो खरा जो धनगर समाज दिसते पहा, एकदम मिशून जबरदस्त हात डोसके, एकदम मिशून जबरदस्त हात डोसक्याहून एकदम जबरदस्त तो भगव्या कलरचा फेटा, हे खरी संस्कृती जर धनगर समाजानं की नाही खरोखर जोपासून ठेवली आहे. आणि मोठ्या प्रमाणात अमरावती शहरात की नाही आज धनगर समाज की नाही आजच्या मोर्चात सहभागी व्हायसाठी आलाय. मोर्चात सहभागी व्हायसाठी तुम्ही जर जो समजा आमचा धनगर समुदाय जर पाहिला तर मेंढ्यासोबत जे खरे असतात ते म्हणजे घोडे. बरं झालं यानं घोडे आणले, याचे जर कुत्रे आणले असते तर अमरावती शहरातल्या वाघवेल कुत्र्याचे भल्ले हाल झाले असते. याचे कुत्रे मोठे खतरनाक असतात. आणि हे सारे नवतरुण पोरं आज घोडे, हे पहा याही बाजून घोड्या आहेत, तिकडच्या बाजून घोड्या, त्याच्या अंगावर पखाला गिखाला टाकून पुरी मोर्चाची तयारी. आणि लहान लहान पोरं, पण विशेष म्हणजे या घोड्याला पांढराजे एकदम नवरदेवाले जसा साज शृंगार करतात तसा या घोड्याला साज शृंगार करून याची आता मोर्चासाठी तयारी चालू. आता मोर्चा पाहू चालू होणार का लवकर, पण त्याच्या आधी अतितंबा खास गावरान नाही आपली भाषा तुम्हाला माहित आहे बाबा. अरे डीजेचा आवाज जाते ना फेल, ज्या टाइमले धनगर समाजाचं खरं पारंपरिक या ठिकाणी याला वाजणार आहे ना, अरे असा माणसाचा हात पायचा थै थै करते. लोक म्हणतात डीजेच वाजते, अरे डीजे काय वाजते, पण या धनगर समुदायाचं जे पारंपरिक वाद्य आहे की भाऊ, एकदा करा बरं चालू, कसं वाजते ऐकू आम्हाला तुम्ही. वाळा आंदोलनात सहभागी व्हायसाठी अमरावती जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून जंगलदोरीतून साऱ्या ऐकून मोठ्या प्रमाणात लोक आज या अमरावतीला आले आहेत. विशेष म्हणजे सारेच लोक बच्चू भाऊवर प्रेम करणारे जितके लोक आहेत, बच्चू भाऊच्या एका आवाजावर अमरावतीत आल्याच्यानं अमरावतीतल्या जे प्रशासकीय यंत्रणेची पोझिशन सध्या टाईट होईल आहे. तुम्ही जर तिकडच्या बाजूने पाहत असाल तर बाबा म्हणजे अमरावती शहरचे पोलीसवाले तर आहेतच आहेत, पण त्याला सुचत नव्हतं म्हणून त्यानं अमरावती ग्रामीणचे पोलीसवाले बोलावल्यात. तर मोठ्या संख्येनं पोलीसवाले तिकडच्या बाजूने आहेत. आता हळूहळू लोक होऊन राहिले जमा. पण या ठिकाणी सध्या तुम्ही जर पाहत असाल तर हजारोच्या संख्येनं वाळा आंदोलनात सहभागी व्हायसाठी गाव खेड्यातून दरी खोऱ्यातून मोठ्या प्रमाणात लोक अमरावतीत आले आहेत. आता हा आंदोलन कोण्या पद्धतीचं, पानराजे काकाचा गणवेश कसा मस्त पा, हा आहे खरा पारंपरिक गणवेश. ते काय भारदार मिशी मी ठेवत बी नाही, काय तो भारदार फेटा, हातात दांडू बा कसा आहे, हा दांडू, हे आहे खरी आजच्या या वाळा आंदोलनातली ओळख. आता लवकरच आंदोलनात आणि त्यातल्या त्यात गावरान 90 दिसो किंवा पोटात दिसो, ते मजा अलगच असते आहे ना. तर आजच्या वाळा आंदोलनात सहभागी व्हायसाठी पांढराजे दुरून आलेला लोक, हे यवतमाळ काय, वाशिम काय, अकोला काय, बुलढाणा काय, दुरून लोक आल्यात. आणि धनगर समाजाला ओळखची काहीच गरज नाही आहे भाऊ. ते रुबाबदार मिशी, तो डोलदार फेटा, हातात दांडू, हे सारी त्याची ओळख आहे. आणि एवढं वय होऊ नये पाना अजूनही कसे आहेत, म्हणजे एखादा सरकारी कर्मचारी रिटायर झाल्याबरोबर त्याचा झेंडूकीने मुरून जाते, पण या काकाचे वय पहा जवळपास 60, 70, 80 वर्षाचे या ठिकाणी जे आहेत.
कासाठी आले बा सांगा जरा सग मला. मी आलो आमच्या देशामध्ये आतापर्यंत हे काठीवाडी लोक नव्हते आणि ह्यांची बार बार आम्हाला तकलीफ आहे आणि बेमारी घेऊन येतात. बेमारीनं एवढं आम्ही दुःखग्रस्त आहो काही विचारू नका. दुसरी गोष्ट आतापर्यंत आमच्या मेंढराला चराई होती, ही चराई केंद्र सरकारातून हे कपात झाली. आता दुसरी गोष्ट आम्हाला ह्या सरकारने चराई द्यावा आणि आमचा रस्ता मोकळा करून द्यावा. ही दुसऱ्या राज्याचे लोक येतात ह्यांची आमची एक मागणी आहे, ह्यांना तुम्ही हटवा अशी आमची एक मागणी आहे. ते जे लोक येतात ते आता त्याचे जनावर त्याच्यापासून तुम्हाला काय त्रास होत सांगा जरा सांग मला. आम्हाला त्रास हे आहे का त्यांची तिकून समजा बेमारीचे मेंढर येतात, इकडे आल्यावर आमचे समजा एका सोयीनं राहतात, आमच्या मधामध्ये येतात. आल्यावर आमच्या मेंढराला त्याची बेमारी लागते. कोठे वादी मेंढर मरून राहिलेत. जरा बाहेर निघा, वाड्यानं हिंडा, प्रत्यक्ष पाहणी करा. त्यावेळी पाहणी केल्यावर तुम्हालाही कळून जाईल का खरोखर हे सर्व धिंगाणा आहे. तर आमची एवढीच मागणी आहे तुम्हाला सरकारला का बा तुम्ही आमची चराई द्यावा आणि ही देशातले लोक येतात त्यांना हटवा. ओके बढिया. तर माझ्यासोबत सन्माननीय संचालक बाजार समिती अचलपूरचे डायरेक्टर आगे सर आहेत. आगे सर, शेतकरी दिसून राहिले बा मला तर मेंढ्या घोडे उंट सारं दिसून आलं, तर नेमकं काय मेंढ्याबद्दल काय अडचण आहे बा? आज आंदोलन आहे वाडा आंदोलन. आता या आंदोलनाचं गांभीर्य असं आहे की बाहेर राज्यातून जे मेंढपाळ येतात त्या मेंढपाळामध्ये या स्थानिक जे मेंढपाळ आहेत त्यांच्या मेंढ्यांवर आणि त्यांच्या जनावरांवर फार मोठा परिणाम होते, आजार होतात. हे आजार होऊ नये आणि तो येणारा जो मेंढपाळ आहे बाहेर राज्यातला तो या ठिकाणी थांबावा या ठिकाणी निवेदन देण्याकरिता सर्वजण या ठिकाणी आयुक्त ऑफिसवर आलेले आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या मालाला जो भाव नाही आहे, सरकारने जो हमी भाव कबूल केलेला आहे त्या हमी भावाने अजूनही सरकार खरेदी करत नाही आहे. त्यापेक्षाही कमी भाव काही तांत्रिक बाबी सांगून कमी करत आहे आणि हे एक प्रकारे शेतकऱ्यांना हमी भाव देऊन देखील त्या भावात हमी भावात सोयाबीन झालं, तूर झालं हे खरेदी केला चाललेलं नाही आहे. त्यामुळे हे आंदोलन एक शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कम बाजून कोणतरी बाजू उचलावी आणि येणाऱ्या अधिवेशन झालेलं जे अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांवर 8-9 दिवस अधिवेशन झालं, परंतु या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एकही आमदार बोललेला नाही. तुम्ही मला एखाद्या आमदाराची बाईट दाखवा, एक आमदार शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोललेला आहे. कारण बच्ची भाऊ सध्या त्या अधिवेशनामध्ये आहे. हा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचावा, शेतकऱ्यांच्या समस्या लोकांपर्यंत पोहोचाव्या, सरकारच्या निदर्शनास सर्व यावं याकरिता आज बच्ची भाऊच्या नेतृत्वात वाडा आंदोलन आहे. तर माझ्यासोबत प्रहार जनशक्ती पार्टीचे आणखीन आमचे भाऊ आहेत पेटे भाऊ. पेटे भाऊ, म्हणजे मेंढऱ्या तर दिसल्या शेतकरी दिसून राहिले बा. म्हणजे शेतकऱ्याला आता काय सरकार आलं ना बा शेतकऱ्याच्या हिताचं, मग तरी शेतकऱ्यांना कासाठी आंदोलन करायला पाहिजे. सरकार शेतकरी हिताचं आलं असं तुम्हाला स्वप्न पडलं का कदाचित हे मला माहित नाही, पण जर शेतकरी हिताचं सरकार आलं असतं तर 13,000वरची तूर 6,000 आली नसती आणि 5,000वरच सोयाबीन 3500, 2,026 2,027 2,050 3 असा हर्रा झाला नसता. आणि त्यामुळं शेतकऱ्याची परिस्थिती केविलवाणी आहे आणि या केविलवाण्या परिस्थितीमुळं आजचा शेतकऱ्याचा आक्रोश तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटून राहिला. उडीदाच्या कामात, शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असतानाही तुम्ही जर सध्या पाहत असाल तर बच्चू भाऊ सध्या घोड्यावर बसून हातात काळी गिळी घेतली बा, पिवळा झेंडा घेऊन आंदोलनाला सुरुवात करत आहेत. मोठ्या प्रमाणात दुरून आणला बा. आपल्या इकडची भाषेच्या मधली जशी तशी त्या लोक येले. जे आमचा मेंढपाळ हिंदू धनगर समाज आहे तो या आंदोलनात सहभागी व्हायसाठी अंबानगरी अमरावतीत आल्याच्यानं अमरावतीतलं वातावरण आता पाहायला भेटतेच कसं होते थोडक्यात थोड्या टाइमात.
त्या मंदिरात जर तुम्ही पाहत असाल तर हजारोच्या संख्येने जे लोक आहेत ते आले आहेत. आता बच्ची बोल घोडा गिडावर बसवलो आहे एकदम. आता आंदोलनाला सुरुवात झाली आहे. हो, आता आंदोलन कसं होते तर वाडा आंदोलनासाठी सध्या सुरुवात झाली आहे. तुम्ही जर या बाजूला पाहत असाल चांगला पोलीस बंदोबस्त आजच्या वाडा आंदोलनासाठी एकत्र आला. पण पलीकडून तिकडच्या बाजून पाहत असाल तर एक वेगळाच आनंद या ठिकाणी तो हा धनगर समुदायासाठी आंदोलनाची आजची सुरुवात झाली आहे. एक वेगळा आनंद आणि एक वेगळा उत्साह घेऊन समाजचे कार्यकर्ते जे आहेत हे सारे एकत्र राहिले. विशेषतः आपण जर विचार केला तर या शेळ्या मेंढ्या घेऊन म्हणजे शेळ्या मेंढ्या घेऊन या ठिकाणी आंदोलन करते. आंदोलनाच्या दिशेने सतत आहे. पाठीमागं हजारोच्या संख्येनं तर हे अजूनही तुम्ही पहा या हजारोच्या संख्येने ज्या मेंढ्या आहेत त्या मेंढ्या घेऊन आजच्या आंदोलनात सध्या सहभागी होत आहेत. या आंदोलनात सहभागी होत आहेत. आता चिवडे झेंडे घेऊन प्रहारचा एक लयबद्ध असा मोर्चा सध्या आयुक्तालयाच्या दिशेने जातानाचे चित्र तुम्हाला दिसून राहिलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आजच्या या आंदोलनात सहभागी व्हायसाठी जे धनगर समुदाय आहे, शेतकरी लोक आहेत, जे मेंढपाळ आहेत हे सारे सहभागी झाले आहेत. हजारोच्या संख्येनं आजच्या या म्हणजे माणसाचं तर आंदोलन आहेच आहे पण त्यात म्हणजे शेळ्या मेंढ्या घेऊन आलेला आहे. तर हे सारे लोक या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटून आले. मोठ्या संख्येत एकदम सजावट केलेले घोडे बी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटून आले. हे सारे घोडे या ठिकाणी आले आहेत. तर तुम्ही पाहू शकता आणि पाठीमागे तुम्ही तिकडे पाहत असाल तर बच्चू भाऊ सध्या येऊन राहिला. आजच्या वाडा आंदोलनात सहभागी होण्यासाठी बच्चू भाऊ तुम्ही जर पाहत असाल तर त्याच्या डोक्यात फेटा घेता, हातात दांडू आणि घोड्यावर बसून आजच्या या आंदोलनात सहभागी व्हायसाठी आले आहेत. तुम्ही हे सध्या या ठिकाणी पाहू शकता आणि एक सारे जे लोक आहेत हे आजच्या या आंदोलनात एलकोट जय मल्हार करत सध्या बच्चू भाऊच्या संघ येतात. माझ्यावर जानकारी पाठीमागे मला सर्व आंदोलनात हजारोच्या संख्येनं तुम्ही सध्या या ठिकाणी जर पाहत असाल तर हजारोच्या संख्येनं जे प्रहारचे खंदे समर्थक आहेत आयुक्तालयाच्या दिशेनं सध्या आता हे वाटचाल करत आहेत. आयुक्तालयावरही सध्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दांडगा बंदोबस्त ठेवलाय. बातमी कंटिन्यू राहील पण पाहत राहा गावरान 90.